महत्त्वाच्या राजकीय बातमीनं पुण्यातील भाजप नेत्यांकडून धंगेकरांची तक्रार पाहायला मिळते। धंगेकर पुण्यातील भाजप नेत्यांना सतत टार्गेट करतात। पुण्यातील भाजप नेत्यांची फडणवीसांकडे तक्रार करण्यात आली। रवींद्र धंगेकरांवर लवकरच कारवाई होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। सतत पुण्यातील भाजप नेत्यांना टार्गेट करत असल्याची तक्रार असून तक्रारीनंतर शिंदेंकडून धंगेकरांवर कारवाईचे संकेत पाहायला मिळतात। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडले जातात। अमोल, काय सविस्तर माहिती? खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की महायुतीतले शिवसेनेचे असलेले रवींद्र धंगेकर हे भाजपचे पुण्यातील मंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील किंवा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर वेगवेगळ्या विषयांवर आरोप करतायत। आणि आज हा महायुतीतला वाद टोकाला गेला असताना रवींद्र धंगेकर यांनी एक ट्विट केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की मी सर्वप्रथम नागरिक आहे आणि त्यानंतर पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे आधी प्राधान्य ते नागरिक म्हणून पुणेकरांच्या हितासाठी देतील अशाच एक त्यांनी ट्विट केलेलं आहे। या ट्विटमुळे धंगेकरांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे याची चर्चा सुरू झालेली आहे। पण याच ट्विटचा आधार घेत पुणे शहर भाजपकडून एक पोस्ट व्हायरल करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये धक्कादायक दावा करण्यात आलाय की एकनाथ शिंदे हे रवींद्र धंगेकर यांची हकालपट्टी करणार आहेत, असा गंभीर दावा यामध्ये करण्यात आलेला आहे। तसंच श्रीकांत शिंदे यांना सुद्धा महायुतीमध्ये कुठेही तणाव नको यासाठी रवींद्र धंगेकर यांच्यावरती ऍक्शन घ्यावी असा एक दबाव आहे, तो सुद्धा होतोय असं या पोस्टमध्ये भाजपकडून म्हणण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे खरंच रवींद्र धंगेकर यांना आपल्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार आहे याची काही कुणकुण लागलेली आहे का, असा सुद्धा सवाल उपस्थित झालेला आहे। कारण की आज रवींद्र धंगेकर यांनी जे ट्विट केलेलं आहे ते अतिशय लक्षणीय आहे किंवा लक्ष देणारं आहे, लक्ष वेधणारं आहे। कारण की रवींद्र धंगेकर यांच्या आधी एकनाथ शिंदे ज्यावेळेस पुण्यात आलेले होते त्यावेळेस त्यांनी धंगेकरांच्या समोर असं म्हटलेलं होतं की महायुतीमध्ये आपल्याला दंगा नकोय। असं असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिली असताना सुद्धा त्यानंतर सातत्याने रवींद्र धंगेकर हे भाजपच्या नेत्यांना टार्गेट करतात, वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप त्यांच्यावरती करतात। आणि त्यामुळेच आता नेमकं रवींद्र धंगेकर यांच्या ट्विटचा अर्थ काय, खरंच पक्षांतर्गत त्यांच्यावर कारवाई होणार आहे का, एकनाथ शिंदे हे त्यांची हकालपट्टी करणार का, असा साधा सवाल उपस्थित झालाय। दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसनेच महायुतीमध्ये पाठवलेला आहे हस्तक म्हणून, असा सुद्धा आरोप केलेला आहे। आणि रवींद्र धंगेकर यांना पूर्णपणे शिवसेनेचे नेते संजय राऊत हे चालवतायत, म्हणजे ते जे सांगतील तसं धंगेकर बोलतात, असा सुद्धा दावा या पोस्टमध्ये करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे भाजपने केलेल्या या पोस्टमुळे साहजिक आहे की महायुतीमध्ये आणखीन खळबळ उडालेली आहे। शिवसेना नेमकी आता यावर काय प्रतिक्रिया देते, म्हणजे धंगेकर काय बोलतात किंवा धंगेकरच्या बाजूने एकनाथ शिंदेची शिवसेना काय बोलते हे पाहणं महत्वाचं आहे। अमोल, महत्त्वाची बाजू समजायची झाली तर आधी घायवळ प्रकरणावरून खरं तर अमोल काही क्षणासाठी मी आपल्याला थांबवते आपल्यासोबत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।